महानगरपालिका आमसभेत आज भाजप महिला नगरसेविका आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे। अमरावती मनपा आमसभा आणि महानगरपालिकेच्या बैठकीत महिलांच्या सन्मानाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे। भाजप नगरसेविकांनी काँग्रेस विरोधात जोरदार निषेध नोंदवत मोठ्या संख्येने सहभाग घेतला। महिलांवरील अन्याय, भेदभाव आणि अपुऱ्या प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यांवर संताप व्यक्त करण्यात आलाय। दरम्यान महापालिकेच्या आमसभेत भाजपच्या महिला नगरसेवकांनी काँग्रेस विरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घातलाय। यामुळे काही काळ सभागृहाचं कामकाज ठप्प झाले। महिलांना समान सन्मान आणि न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना आणि निर्णय प्रक्रियेत अधिक सहभाग देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। सभापतींनी हस्तक्षेप करत शिस्त राखण्याचं आवाहन केलं आणि कामकाज पुन्हा सुरू केलं। या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात तणाव निर्माण झाला असून संबंधित पक्षांची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। नगरसेविका जो विधायक नारी शक्ती वंदन कायदा अधिनियम कायदा जो संसदेमध्ये नामंजूर करण्यात आलेला आहे त्याबद्दल नारी शक्तींनी आज विरोध दर्शवलेला आहे। खऱ्या अर्थानं लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये 33% महिलांना आरक्षण मिळणार होतं, परंतु ह्या काँग्रेसने अतिशय विरोधकाची भूमिका घेत आमच्या महिलांच्या अधिकाराचा, आमच्या महिलांच्या आत्मसन्मानाला ठेस पोहोचवलेली आहे। संपूर्ण देश याकडे बघत आहे। महिला विरोधी त्यांची नेहमीच भूमिका राहिलेली आहे। इकडे मोठ्या मोठ्या गोष्टी मारतात, महिला सन्मानाच्या मोठमोठ्या गप्पा करतात, मात्र जेव्हा वेळ आली तेव्हा त्याच्यातून पळपूट वाटा काढतात। माझा या गोष्टीसाठी निषेध आहे। मात्र देशाचे पंतप्रधान माननीय श्रीमान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात हा लढा आम्ही कायम ठेवणार आहे आणि 2029 मध्ये महिलांना आरक्षण मिळवून दिल्यापर्यंत आम्ही हा लढा ठेवणार आहोत। एवढं मी या ठिकाणी शक्ती वंदन कायद्याचा विरोध करणाऱ्या